बघा आपलं ब्रेडचं पुडिंग तयार आहे। हे खाणं मी जे कॅरेमल केलं म्हणजे साखर ती थोडीशी जळली, त्याचं कॅरेमल केलं, त्याचा रंग असा फार सुंदर येतो बघा आणि खाताना पण चवीला खूप छान लागतं। आणि वरून बघाल तर तुम्ही त्याचा रंग असा आहे। केसर घातलं आहे त्यामुळे केसरी रंग थोडासा आलेला आहे। खाणं असा रंग येतो आणि वरनं असं छान हे दिसतं आणि हे खायला खूप टेस्टी लागतं। आणि शिवाय ह्यानी ना पोट पण भरतं, कारण याच्यात ब्रेड पण आहे, दूध पण आहे, अंडं आहे, त्यामुळे ह्यानी पोट खूप छान भरतं। आणि डेझर्ट्सला एक छान म्हणजे हे आहे, पर्याय आहे। जर आपल्याकडे कोणी येणार असतील पाहुणे वगैरे तर हे करून ठेवलं आपण तर डेझर्ट म्हणून ह्याचा हे देऊ शकतो आपण। हे मी एका पेल्याचं केलं आहे, एक पेल्याचं प्रमाण सांगितलं आहे तुम्हाला। साधारण हे एक पेल्याचं केलं ना की 3 लोकांना व्यवस्थित पुरतं। 4 लोकांना पण पुरू शकतं, पण 3 लोकांना का म्हणते मी, जर कोणाला आवडलं आणि परत घेतलं तर थोडंसं म्हणजे जास्त लागतं, त्यामुळे 3 लोकांना व्यवस्थित पुरू शकतं। जर तुमच्याकडे 7-8 लोक येणार असतील तर साधारण 3 पेल्याचं तुम्हाला करावं लागेल, 3 पेले दूध घेऊन करावं लागेल। ते एकदा करून बघा, खूप छान होतं आणि टेस्ट तर छान असतेच त्याची, पण गोडीला तुम्हाला कमी जास्त किती पाहिजे तेवढं तुम्ही ठेवा आणि करून बघा। आम्हाला ते एवढं गोड पुरतं। तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक हे करा, कमेंटमध्ये मला सांगा